नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेली नवी पिढी अधिक कार्यक्षम आहे. त्यांची तुलना जुन्या पिढीशी होऊ नये असं मत सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केलं. राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे आयोजित राजा परांजपे महोत्सवाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दिग्दर्शक रवी जाधव, गायिका बेला शेंडे, कवी संदीप खरे, अभिनेत्री उषा जाधव, छायाचित्रकार संजय जाधव यांना राजा परांजपे तरुणाई सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे आणि अजय राणे उपस्थित होते. पवार म्हणाले, इंग्रजी माध्यमांचे प्रेम वाढत चालले आहे, त्यामुळे मराठी वाङ्मय कला मागे पडेल की काय अशी खंत माझ्या मनात आहे. कितीही वादळे आली तरी मराठी कलेची नाळ तुटता कामा नये. आपली कला टिकवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून प्रयत्न व्हायला हवेत. कलाकारांनाही प्रत्येक वळणावर प्रोत्साहन मिळायला हवे, त्यांचे कौतुक व्हायला हवे. संदीप म्हणाले, कविता सुचणे हे आपल्या हातात नसते, तो एक उत्स्फूर्त उद्गार असतो. आपल्या जगण्यातला, आजूबाजूच्या वातावरणातला आपल्याच कवितांना टाळ्या मिळू लागल्या की त्या आपल्यासाठी होत्या की दुसऱ्यांसाठी हा प्रश्न मनात पडतो आणि अशा वेळी तोल साधणे खरोखरीच अवघड जाते. बेला म्हणाल्या, तंत्रज्ञानामुळे सुरात नसलेल्या गायकालाही सुरात आणता येते, पण गाण्यात भाव आणता येत नाही. त्यामुळे ते गाणे समोरच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. शेवटी कलावंताचे कामच बोलत असते. रवी म्हणाले, तरुणाई ही माझी टार्गेट ऑडियन्स आहे. नटरंग, बालगंधर्व, बालक पालक हे चित्रपट हाच विचार समोर ठेवून तयार केले. यापुढील टाइमपास ही त्याच प्रकारचा असेल. फेसबुक, व्हॉट्सअप मुळे एकमेकातील नाते बदलत आहे, यांचा वेध त्यात असेल. संजय म्हणाले, प्रेक्षकांना हिंदी, तमिळ चित्रपटातून मसालेदारपणा अनुभवायला मिळतो, पण मराठी चित्रपटाकडून त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. सकस दर्जेदार साहित्य कृतीवर मराठी चित्रपट अधिकाधिक यायला हवेत, ही खरी गरज आहे. एसएनडीटी रस्त्यावर एसआरएच्या वतीनं बेकायदेशीररित्या कारवाई करण्यात आली. एसएनडीटी रस्त्यावर एसआरएच्या वतीने बेकायदेशीरपणे कारवाई करून 12 घरे पाडली. ही घरे पाडू नये असा कोर्टाचा आदेश असतानाही बेकायदेशीर कारवाई करून ही घरे पाडण्यात आली असल्याचे स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे. या संदर्भात एसआरएच्या किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा येथील रहिवाशांनी प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी या नागरिकांशी बोलणे टाळले. सदर कारवाईच्या वेळी बिल्डरची यंत्रसामग्री हे बांधकाम करताना वापरण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला, परंतु पोलीस मदतीमुळे अनुचित प्रकार घडला नाही. परंतु या बांधकाम व्यावसायिकाचे आणि राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याची लागेबंदी असल्यामुळे एसआरएच्या अधिकाऱ्याने ही कारवाई दबावाखाली केली असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. कोणतेही जबाबदार अधिकारी नसताना अशी कारवाई कशी केली जाते असा प्रश्न एसआरएच्या अधिकाऱ्यांना येथील नागरिक विचारत होते. त्यांच्या प्रश्नांना कोणतेही प्रत्युत्तर न करता महानगरपालिकेच्या जेसीबीने सुमारे 11:30च्या सुमारास या कारवाईला सुरुवात केली. यावेळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. या कारवाई संदर्भात अभिषेक पवार यांनी पौडफाटा पोलीस स्टेशन येथे तक्रार करायला गेले असता कारवाईच्या ठिकाणी असलेल्या पोलीस इन्स्पेक्टर दीपाली जाधव यांच्याशी बोलायला सांगितले. पवार यांनी जाधव यांना फोन केला तर त्यांनी फोनही उचलला नाही. येथील नागरिकांनी कोथरूड पोलीस स्टेशनचे पीआय SB नवले यांना ती घरे पाडू नयेत असे कोर्टाचे आदेश असलेली कागदपत्रे दाखवली, तरीही पोलिसांनी ही कारवाई होऊन दिली. ही कारवाई म्हणजेच न्यायालयाचा अपमान असल्याची खंत अमोल पवार यांनी व्यक्त केली. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. हल्ली मूळ चीज बाजूला राहून वाद्यांच्या आणि संगीताच्या जोडणीमुळे संगीतातील गोडवा कमी झाला आहे अशी खंत संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली. सारांश आर्ट्स निर्मित कुरुक्षेत्र या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत सलील कुलकर्णी बोलत होते. चित्रपटातील गीतांना संगीत सलील कुलकर्णी यांनी दिले आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद व गीते विजय कोळेकर यांची आहेत, तर मूळ
लघुकथा व दिग्दर्शन मिलिंद लेले यांचे आहे. या प्रसंगी चित्रपटाची मुख्य नायिका श्वेता साळवे उपस्थित होत्या. पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाले, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 7-8 वाद्यांची जुळणी करून चाल ठरवायची आणि त्यावर गाणं रचायचे, म्हणजे आधी स्पेअर पार्ट लावून मग इंजिन बसवायचे असे आहे. गाणं तयार करण्याची पद्धत कोणतीही असली तरी त्याचे अंतिम निष्पन्न मात्र उत्तम असायला हवे. हा ट्रेड हिंदीत फार मोठ्या प्रमाणात असला तरी मराठीत फार प्रचलित नाही. मराठीत आजही साध्या, गोड आणि अर्थपूर्ण गाण्यांना अधिक पसंती मिळते. कवितेच्या जवळची गीते करायला जास्त मजा येते. हल्ली संगीताला चांगले दिवस येत आहेत. लोक ऐकायला येतात आणि आवडले तर डोळ्यावरही घेतात. कोळेकर म्हणाले, समाजाला संदेश दिल्यावर समाज ते स्वीकारतो की नाही हा भाग जरा बाजूला ठेवला तर आपल्याला जे सांगावेसे वाटते ते आपण सांगतो की नाही हे अधिक महत्त्वाचे आहे. समाजाला काहीही दाखवले तरी चालते, तो काहीच विचार करत नाही असे समजणेही चुकीचे आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा परिमंडल 3 चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिला. एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचा इशारा दिला आहे, परंतु व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही. या काळात जे व्यापारी कायदा मोडतील त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असं सांगून उमाप म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे एलबीटी विरोधात 1 एप्रिलपासून व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला होता. या काळात दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांची दुकाने जबरदस्तीने बंद करण्यात आली, तर काही ठिकाणी व्यापारी संघटनांकडून दुकानदारांना दंड आकारण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बेमुदत बंदच्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये व्यापाऱ्यांना आंदोलन किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. जबरदस्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. जे दुकानदार पोलीस संरक्षण मागतील त्यांना पोलिसांकडून संरक्षण दिलं जाईल असं उमाप यांनी सांगितलं. -17 टीम्स एवढं पाणी उपलब्ध आहे. मनाच्या श्लोकातून मनःशांती या पुस्तकातून समाजाला शांतीचा आधार घेण्याचा मार्ग सापडतो असं प्रतिपादन सकाळच्या मराठी नियतकालिकांचे संपादक विश्वास देवकर यांनी व्यक्त केलं. समाजाला शांतीसाठी समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांचा आधार घेण्याचा मार्ग मनाच्या श्लोकातून मनःशांती या पुस्तकातून सापडतो. तसंच वैचारिक उणीव भरून काढण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे असं प्रतिपादन सकाळचे संपादक विश्वास देवकर यांनी केले. सुनील चिंचोलकर यांचे 40वे पुस्तक मनाच्या श्लोकातून मनःशांती चे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिंचोलकर, मोरिया प्रकाशनाचे दिलीप महाजन, किसनराव घुमरे आदी उपस्थित होते. देवकर म्हणाले, चिंचोलकर यांचे 40वे पुस्तक आले आहे. पुस्तकात मनाच्या श्लोकांचे सामर्थ्य, साधकाच्या जीवनातील मौनाचे महत्व, सज्जनाची संगत, मृत्यूच्या भयावरचा शाश्वत उपाय, गुरु शिष्याचा विचार, ध्यान योग, नामसाधना, वेदांत विचार या सगळ्यातून मन शांत कसे ठेवावे हे नमूद केलं आहे. लहानपणी झालेल्या संस्काराचे संचित पुस्तकातील प्रत्येक पानात प्रकट झाले असून सध्याच्या तणावपूर्ण जीवनात शांतता जपण्याचा मार्ग यातून सांगितल्याचंही ते म्हणाले. चिंचोलकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात अनेक वर्ष सातत्यपूर्ण काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आत्मपरीक्षण करणे गरजेचं असून जीवनातील सर्व दुःखे दूर करायची असतील तर मनाला उपदेश करण्यासाठी समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले. त्यातून आजच्या जीवनात शांती मिळू शकते, मात्र त्याची साधना करणं आवश्यक आहे असं चिंचोलकर म्हणाले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर डिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.